हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरी. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या व श्री गणेशाच्या साष्टांग प्रणिपात करून आपण या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नामक ग्रंथातील पहिल्या अध्यायामध्ये ज्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्या श्री गणेशाचा मागोवा आपण घेणार आहोत. वास्तविक आपल्या हिंदू धर्मामध्ये 4-5 प्रकारचे मुख्य संप्रदाय आहेत. त्यामध्ये शाक्त संप्रदाय आहे, शैव संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदाय आहे, गाणपत्य संप्रदाय आहे. शैव संप्रदाय म्हणजे काय? भगवान शंकराची उपासना करणारा. वैष्णव संप्रदाय म्हणजे विष्णूची उपासना करणारा. शाक्त म्हणजे शक्तीचे नाम देवीची उपासना करणारा. आणि गणपत्य म्हणजे काय? तर गणपतीची उपासना करणारा. आणि म्हणून या गणपतीचे उपासकांची या महाराष्ट्रामध्ये फार मोठी संख्या आहे गणपतीच्या उपासकांची. आणि म्हणून आपण विशेष करून या सत्राला सुरुवात करणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये या 19 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापित केलेल्या श्री गणेशाचं वर्णन आज आपण अभ्यासणार आहोत. वास्तविक हे जे चिंतन आहे ते ह्याकरिता आहे की सर्वांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रवृत्त होणं. भगवान गणेशाची प्रतिष्ठापना जी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष जावं एवढंच त्याची अपेक्षा आहे. नोहे हा उपदेश म्हणून तुम्ही स्वीकारणार नाही तर त्यानिमित्ताने तुम्ही सर्व जी मंडळी आहात श्री गणेशाची तुम्ही काय कराल? श्री गणेशाची तुम्ही उपासना करून त्या श्री गणेशाच्या ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापित केलेले त्या श्री गणेशाचं तुम्ही अध्ययन कराल. या उदात्त हेतूने हे सत्र आपण घेत आहोत. आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजचा दिवस आहे अंगारकी चतुर्थी. आणि सहज अंतःकरणामध्ये भाव प्रगट झाला की आपण ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापित केलेल्या गणेशाचं आपण का चिंतन करू नये. या आधी बऱ्याच साधकांनी बऱ्याच विद्वानांनी केलेलं आहे. आपण मात्र आपल्या मोजक्या साधकांपर्यंत या भगवान श्री गणेशाची ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली प्रतिष्ठापना कशी आहे, तो श्री गणेश कसा आहे याचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या ओवीपासून आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्या ओवीत अर्थातच ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. ओम आद्य रूपी असणाऱ्या त्या तत्वाला आम्ही काय करतोय? नमन करतोय. जो वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे आणि जो ससंवेद्य असून आत्मस्वरूप आहे अशा आत्मस्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याला आम्ही नमन करतो. असा पहिल्याच अध्यायामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज मंगलाचरण करतात. तर मंगलाचरण करत असताना मंगलाचरण का करावं, त्याचे किती प्रकार आहेत याचा फार विस्तार न करता आपण थेट विषयाला सुरुवात करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराज मंगलाचरण करतात आणि त्या मंगलाचरण करत असताना ज्ञानेश्वरीच्या श्री गणेशाला प्रवृत्त होत असताना आधी श्री गणेशाला नमन करतात. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आम्ही सर्व मंडळी ज्या संस्कृतीत वाढतो त्या संस्कृतीमध्ये कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं असं ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपण मंगलाचरण करत असतो. आणि त्या मंगलाचरणामध्ये सर्वतोप्रथम भगवान श्री गणेशाचं नमन करत असतो. आणि म्हणून ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. निर्विघ्नं कुरु मे देव, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरता आम्ही तुमचं नमन करत आहोत. तुमचा कृपा आशीर्वाद तुमची कृपा दृष्टी आमच्यावर सदैव राहो असं म्हणून आपण या कार्याला सुरुवात करत असतो. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा या ठिकाणी सुरुवात करतायत आणि ते सुरुवात करत असताना ते म्हणतायत देवा तूची गणेशू. आता ज्ञानेश्वर महाराज हे कोण बोलतायत? म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. अर्थात निवृत्ती
अर्थात आपल्या श्री गुरूंचा दास असणारे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी भगवान श्री गणेशाची प्रतिष्ठापनेसाठी या ठिकाणी सुरुवात करत आहेत. ते म्हणतायत, देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू. देवा तूच गणेशू. आता याच्यामध्ये थोडं बारकाईने लक्ष दिलं तर लक्षात येतं, ज्ञानेश्वर महाराजांनी जो गणपतीची स्थापना करायला सुरुवात केलेली आहे, तो गणपती भगवान शंकराचा पुत्र नसून वेगळाच गणपती त्यांनी प्रतिष्ठापित केलेला आहे. म्हणजे गणपत्य संप्रदायामध्ये गणेशाची जी उपासना केली जाते, तो श्री गणेश कोण आहे, तर तो श्री गणेश भगवान शंकराचा सुपुत्र आहे, भगवान पार्वतीचा सुपुत्र आहे. भगवान शंकर आणि पार्वतीची जी दोन आपत्ती आपण मानली जातो, त्याच्यातलं प्रथम आहे कार्तिकेय आणि दुसरा आहे श्री गणेश. या गणेश हा भगवान शंकराचा आपत्य म्हणून त्याची उपासना केली जाते. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगितले, देवा तूच गणेश, देवा तूच गणेश आहेस. आलं लक्षात? देवा तूच गणेश. याचा अर्थ एक वेगळ्या भारी भाषेत, जर सोप्या भाषेत समजावून आपण, एक अनेक दृष्टिकोन, अनेक कंगोरे एका एका शब्दाला असतात. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभव आदी या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आज जो आत्ताचा सुचलेला भाव आहे, आपण अलीकडे म्हणत असतो काय, की आज आम्ही ह्या कार्याला श्री गणेश केलं, ह्या कार्याची श्री गणेशा केली. तर श्री गणेश करणं म्हणजे काय, प्रारंभ करणं, सुरुवात करणं, बिगिनिंग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की सुरुवात झालेली आहे. तर ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतायत, देवा तूच गणेश, देवा तुझ्यापासूनच ही उत्पत्ती आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि वास्तविक देव हाच गणेश आहे, देव हाच गणेश आहे. या सृष्टीचा प्रारंभ गणेशापासून झालेला आहे. या सृष्टीचा श्री गणेश देवाने केलेला आहे. म्हणून या सृष्टीला जे उत्पन्न करणारा भगवान परमात्मा, भगवान विष्णू आहे, या विष्णूला मी नमन करतो. देवा तूची गणेश, जगामध्ये दुसरा कोणी गणेश नाही, तर तूच गणेश आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायला आवडेल, की आपल्यामध्ये गणपती मानले गेलेले आहे. भगवान शंकराचा जो सुपुत्र आहे, तो गणपती आहे. आता गण म्हणजे काय, गण म्हणजे भगवान शंकराचे जे उपासक आहेत त्यांना गण मानलं जात. अलग लक्षात, भगवान शंकराचे जे निस्सिम उपासक असतात त्यांना गण मानलं जातं. आणि त्या भगवान शंकराच्या उपासकांचा जो अधिपती आहे, जो प्रतिनिधित्व करतो, त्याला गणपती मानलं जातं. म्हणून भगवान शंकराचा पुत्र हा गणपती आहे, म्हणजे गणांचा अध्यक्ष आहे, गणाध्यक्ष आहे. म्हणून आपण मनाच्या श्लोकांचं पठन करत असताना म्हणतो ना, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नाही का. आणि गणेशापासूनच सुरुवात करतो. तो कसा आहे, गणाध्यक्ष आहे, गणांचा अध्यक्ष आहे, गणपती आहे, गणांचा पती आहे, गणांचा पती, पतीनाम मालक. आलं लक्षात, जो प्रतिनिधित्व करतो, असा हा गणेश आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जो गणेश स्थापित केलेला आहे, तो भगवान शंकराचा पुत्र नसून तो या सृष्टीच्या उत्पत्तीला हेतू असणाऱ्या तत्वालाच या ठिकाणी गणेश मानले गेलेले आहे. मग जर शैव संप्रदायात असाल तर त्याचं तत्व काय आहे, तर भगवान शिव हेच ते मुख्य तत्व आहे. आणि त्या शिवाची स्थापना करून या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला गणेश मानलं गेलेलं आहे. एखादा शाक्त संप्रदायातला असेल तर त्या देवीलाच गणेश मानलं गेलेलं आहे. देवा तूच गणेश, सकल आर्थमती प्रकाश. आणि तू कसा आहेस, तर सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाशित करणार आहे. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये विचार रूपी जी शक्ती आहे ती तुझ्यामुळेच आहे. देवा तूच गणेश, सकल अर्थ मती प्रकाश. मतीमध्ये जो अर्थ प्रगट होतो तो तुझ्या प्रकाशाने होतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग पुढे चिंतन करत असताना ते म्हणतात, स्मृती तेच अवयव, हे शब्द ब्रह्म अशेष, तेच मूर्ती सुवेश, जेथ वर्णू वपू निर्दोष मिरवित असे. हे शब्द ब्रह्म अशेष, हे शब्द ब्रह्म, हे जे शब्द ब्रह्म आहे, अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी जो गणेशाची मूर्ती स्थापना केलेली आहे, ती गणेशाची मूर्ती शाडूची,
प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा वेगवेगळ्या मातीपासून बनवलेली, धातूपासून बनवलेली नसून तर शब्दांपासून बनवलेली आहे. वाङ्मय रूपी मूर्तीची श्री गणेशाची प्रतिष्ठापना ज्ञानेश्वर महाराज करतात. शब्द शब्दरूपी आणि म्हणून तेच मूर्ती सुयेश, हे शब्द ब्रह्म अशेष. ही जी मूर्ती आहे ती शब्दांची मूर्ती आहे, ज्ञानाची मूर्ती आहे, प्रकाशाची मूर्ती आहे. आणि अशेष म्हणजे संपूर्ण या सृष्टीमध्ये जेवढ्या म्हणून भाषा आहेत, जेवढ्या म्हणून लिप्या आहेत, त्या सगळ्यांचं जेवढं म्हणून ज्ञान आहे त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांनाच अवयव फुटलेले आहेत. आणि त्या अवयव रूपी मूर्तीलाच भगवान ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी काय म्हणतात, श्री गणेश म्हणतायत. आणि त्याच ह्या ठिकाणी प्रतिस्थापित करतायत. जेने वर्ण वपू निर्दोष मिरवित असे, म्हणजे निर्दोष म्हणजे शास्त्र शुद्ध, भाषेला शुद्ध करणारा जे व्याकरण आहे त्या व्याकरणाने शुद्ध झालेली जी भाषा आहे, ते वर्ण वपू जो आहे, जो निर्दोष आहे, अशा निर्दोष शास्त्रांचं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी मूर्ती बनवलेली आहे. ती कशाची मूर्ती आहे तर ती भगवान श्री गणेशाची मूर्ती आहे. आणि ती मूर्ती शब्दांपासून बनलेली आहे, ती वाङ्मयापासून बनलेली आहे. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्मृती तेची अवयव. आता मूर्तीची बांधणी सुरू झालेली आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा सोपा भाग जो असतो, एखादा मूर्तिकार ज्यावेळेस मूर्ती बनवतो त्यावेळेस सुरुवात हात पायापासून करतो. कारण हात पाय बनवत असताना फार मोठी कलाकुसर करावी लागत नाही म्हणा, किंवा फार मोठे बारकावे त्याच्यामध्ये नसतात जे चेहऱ्यामध्ये तुम्हाला दाखवावे लागतात. चेहऱ्यामध्ये, तुमच्या डोळ्यांमध्ये, तुमच्या भुवयांमध्ये, तुमच्या ओठांमध्ये, तुमच्या नाकामध्ये, तुमच्या कानामध्ये, या शिराचा भाग ज्यावेळेस एखादा मूर्तिकार बनवावा लागतो त्यावेळेस खूप बारकाईने त्याचं चिंतन करावं लागतं. पण सुरुवात कशापासून करतात तर आधी हात पाय अवयव आधी तयार केले जातात, पंचकर्मेंद्रिय तयार केले जातात आणि मग पंच ज्ञानेंद्रियांचा विषय येतो. म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराजांनी पंचकर्मेंद्रिय या श्री गणेशाचे कसे आहे तर देखा, ऐका, पहा कसे आहेत ते. स्मृती तेची अवयव. स्मृतीशास्त्र आहे आणि स्मृतीशास्त्र आहे. ह्या आपल्या हिंदू धर्मामध्ये दोन प्रकारचे शास्त्र आहेत, एक आगम आहे आणि एक निगम आहे. त्या आगम निगम शास्त्रांचाच विभागणी केलेली आहे, स्मृतीशास्त्र आणि स्मृतीशास्त्र. ह्या श्रुतीशास्त्र, हे श्रुती काय आहेत, ह्या स्मृती काय आहेत तर स्मृती म्हणजे वेद. हे वेद काय आहे, हे वेदच या श्री गणेशाचे काय अवयव आहेत. स्मृती तेच अवयव, देखा अंगिक भाव. स्मृती हेच त्याचे अवयव आहेत आणि त्यांच्या अंगिक भाव बारकाईने जर पाहिलं तर त्याचे जे अंग आहेत तर ते कसे आहेत, देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. बारकाईने पाहिलं तर त्याचे त्या श्री गणेशाचे सगळे अंग आहेत ना, त्या ठिकाणी त्या प्रत्येक अंगामध्ये लावण्य झळकत आहे. वास्तविक एखाद्या व्यक्तीला तुम्ही ज्यावेळेस पाहता त्यावेळेस एखाद्याचं बोलणं चांगलं असतं, एखाद्याची नजर चांगली असते, एखाद्याच्या भुवया चांगल्या असतात, एखाद्याचं नाक सरळसोट असतं, एखाद्याचे ओठ चांगले असतात, एखाद्याची चेहऱ्याची ठेवण चांगली असते, चेहरा खूप सुंदर असतो पण अवयव व्यवस्थित नसतात. पण या ठिकाणी भगवान श्री गणेशाची जी ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेली आहे, त्या गणेशाकडे पाहिल्यानंतर त्याचे सगळेच भाव, सगळेच अवयव जे आहेत ते लावण्यवान आहेत. तो दिसायला सुंदर आहे आणि मनामध्ये देखला डोळा बैसला म्हणे अशी त्याची सौंदर्यता आहे. ज्ञानेश्वर महाराज पुढे वर्णन करतात, अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. अष्टादश पुराणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा, एखादी मूर्ती शृंगारित करण्यासाठी, एखादी मूर्ती प्रतिष्ठापित केल्याच्या आधी किंवा नंतर आपण त्यांना वेगवेगळे अलंकार धारण करत असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जो गणपती स्थापित केलेला आहे तो शब्दांचा आहे आणि नाण्या रूपी स्मृतींचे त्याला अवयव आहेत. आणि त्या गणेशाच्या गळ्यामध्ये काय आहे
तर अलंकार आहेत. अलंकार आहेत. आणि ते अलंकार काय आहे, तर एक सुंदर अशी मोत्याची माळ आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ती कशाचे मोती आहेत ते, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते 18 मणी आहेत त्या मोत्याच्या माळीमध्ये. 18 मणी आहेत. आणि ही 18 मण्यांची मोत्याची माळ मी बारकाईने पाहिली, तर मला असं लक्षात येत आहे की ही शास्त्रामध्ये जी 18 पुराण जी आहेत ना, ही 18 पुराण जणू काही मोत्यांचा आकार करून या गणेशाच्या गळ्यामध्ये आपल्याला सुशोभित करून घेत आहेत. या ठिकाणी गणेशामुळे या 18 पुराणांना शोभा आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात अष्टादश पुराणे तीच मणिभूषणी. त्या जी जी मोत्यांची माळ गणेशाच्या गळ्यामध्ये आहे त्या 18 पुराणांची आहे. आणि पदपद्धती खेवणी प्रमेयाशी, प्रमेय रत्नांची. आणि ती जी माळ आहे, ते जे रत्न आहेत, ते जे मणी आहेत, ते मणी ज्या धातूने धारण केलेले आहेत. एखादा मणी असतो, एखादा रत्न असतं, ते रत्न धारण करण्यासाठी एखाद्या धातूचा आश्रय त्याला घ्यावा लागतो. उदाहरणार्थ हिरा आहे तर तो सोन्यामध्ये घातला जातो. मोती आहे तर तो चांदीमध्ये घातला जातो. एखादा पुखराज असेल तर तो सोन्यामध्ये घातला जातो. किंवा एखादी मुंगा असेल, हे रत्नांची नावं आहेत. मंगळाचा जो आहे, तर त्याला त्या त्या पद्धतीने त्या त्या धातूच्या आश्रयाने तो शोभविते एर येरा. त्या धातूमुळे त्या मण्याला शोभा असते आणि त्या मण्यामुळे त्या धातूला शोभा असते. तर प्रमेय रत्नांच्या या धातूमध्ये अष्टादश पुराण माळून ती जी सुंदर माळ तयार केलेली आहे ती गणेशाच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. आता प्रमेय म्हणजे काय, तर सिद्धांत. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर, तेथ साहित्य वाने सुपूर उजाळाचे. पदबंध नागर. आता काय गंमत आहे, एखाद्या अलंकाराच्या अलंकार जर तुम्ही पाहिले असतील तर अनेक अलंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यातले एक प्रकार जर पाहिला तर तुम्ही चैन पाहिली असेल, गळ्यातली चैन. तर ती गळ्यातली चैन कशी असते, एक एक त्या चैनीची एक कडी त्या दुसऱ्या कडीशी अशी काय केलेली असते, अडकलेली असते. आणि अशा एक एक तो जो तुकडा आहे तो दुसऱ्याची जोडत 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 एक सुंदर अशी चैन तयार होते. त्या सगळ्यांना मिळून ती एक चैन तयार होते. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पदबंध नागर. तर ते जे प्रमेय आहेत, ते जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत प्रतिपादित केलेले त्या पदांमध्ये. आणि ते पद कसे आहेत, तर एक पद दुसऱ्याशी आणि दुसरं पद तिसऱ्याशी, तिसरं पद चौथ्याशी. जसं हरिपाठ आहे, पहिला अभंग दुसऱ्या अभंगाशी, दुसरा अभंग तिसऱ्या अभंगाशी, तिसरा अभंग चौथ्या अभंगाशी. अशा ज्याला आपण म्हणतो पहिल्या अभंगापासून तर समाधीच्या ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो एका अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी वेधलेली एक सुंदर प्रकारची ज्ञानेश्वर महाराजांनी माळ आहे. तसे हे प्रमेय सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत एकमेकांशी निगडित आहेत, एकमेकांना बांधून ठेवलेले आहेत. पदबंध नागर रंगातील अंबर. अंबर म्हणजे भगवान श्री गणेशाच्या अंगावर असलेले वेगवेगळे प्रकारचे जे कपडे आहेत, लक्षात त्याचे अनेकही अर्थ. एखादा मूर्तिकार त्या अंबराचा अजून वेगळ्या पद्धतीने अर्थ करू शकेल. आणि मुळात शब्दांचाच गणेश असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तर साहित्य वाने सुपूर उजाळले. त्या ठिकाणी त्या गणेशाच्या मुळे शब्दरूपी गणेश असल्यामुळे त्याच्यामध्ये साहित्य सुद्धा पूर्ण झालेलं आहे. म्हणजे साहित्य पूर्ण होण्याकरता या गणेशाचा त्यांनी काय केलेला आहे, आश्रय केलेला आहे. मग ते साहित्यामध्ये जे दोन प्रकार आहेत त्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुनती शुद्र घंटिका अर्थध्वनी. तर पहा, देखा म्हणजे पहा. ज्ञानेश्वर म्हणतात पहा,
ते जे साहित्य आहे त्या गणेशामुळे त्या साहित्याला जे पूर्णत्व आलंय त्याचे काही भाग आहेत. त्याच्यामध्ये काव्य आणि नाटक. काव्य म्हणजे कविता, नाटक गद्य आणि पद्य. या दोन्ही दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देखा काव्य नाटका जे निर्धारिता सौकौतिका सकौतुकपणे त्यांचं सगळा निर्धार, सगळा आश्रय या गणेशाचाच त्यांनी केलेला आहे, त्या शब्दांचाच त्यांनी केलेला आहे आणि त्याद्वारे ते आश्रित असल्यामुळे ते पूर्ण झालेले आहेत आणि हे कौतुकच म्हणावं लागेल. हे काय कौतुक आहे त्याची ऋणझुनती शुद्र घंटिका अर्थध्वनी. ज्याप्रमाणे त्या शब्दांमध्ये त्या नाटक असला का तो कोणता तरी एक भाव, एक विरह भाव असेल किंवा मिलन भाव असेल किंवा क्रोध भाव असेल, विभत्स भाव असेल किंवा कविता असेल, त्या कवितांचा नाटकांचा एक विशिष्ट पद्धतीचा भाव आहे आणि तो भाव म्हणजे काय, तर भगवान श्री गणेशाच्या कंबरेला असणारी जी साखळी आहे ते साहित्य आहे, त्याच्यामध्ये नाटक आहे, त्याच्यामध्ये काव्य आहे आणि त्याच्यातून जे वेगवेगळे भाव प्रगट होत आहेत ते जणू काय त्या साखळीला लागणारे ते छोटे 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 घुंगर आहेत. त्या साखळीला पायातल्या पैंजणीला सुद्धा छोटी छोटी घुंगर असतात आणि कमरेच्या लहान मुलाच्या त्या साखळीला सुद्धा छोटे छोटे काय असतात, घुंगर असतात. ती घुंगर काय आहेत, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनेक प्रकारच्या ज्या कविता आहेत, अनेक प्रकारचे जे काव्य आहेत, अनेक प्रकारचे जे नाटक आहेत, ही भगवान श्री गणेशाच्या कमरेच्या साखळीला बांधलेली ती काय आहेत, घंटी आहेत. आलं लक्षात. या ठिकाणी शुद्र शुद्र घंटिका असं म्हटलंय. कधी लक्षात ठेवायचं, शास्त्रामध्ये शूद्र याचा लहान अर्थ होतो, बारीक बारीक. तुम्ही पहा पैंजनाला जी घुंगर असतात त्या मंदिराच्या समोर जो घंटा मानला जातो त्याच्यातून सुद्धा आवाज निघतो आणि पायातल्या पैंजणीच्या बारीक असणाऱ्या त्या घंटीपासून सुद्धा काय होतो, आवाज निघतो. शूद्र म्हणजे लहान, त्या शूद्र घंटिका अशा रोनू जुनू वाजतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि त्याच्यातून वेगवेगळे भाव, वेगवेगळे अर्थ काय होत असतात, प्रगट होत असतात. पुढे म्हणतात नाना प्रमेयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. आणि मग बारकाईने चिंतन केलं तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाना प्रमेयाची परमी. आता प्रमेय म्हणजे काय, तर सिद्धांत. आणि विशेषतः काय, विशेषतः हे की सिद्धांत कोणी एक नसतो, अनेक सिद्धांत असतात. अनेक सिद्धांत, प्रत्येक संप्रदायाचा त्याचा एक मत असतं, ते प्रत्येक मत म्हणजे त्याचा एक सिद्धांत असतो. अलग लक्षात. म्हणून नाना प्रमेयाचे परी, नाना प्रमेय म्हणजे नाना प्रकारचे सिद्धांत निपुणपणे पाहता कुसरी. ते एक सिद्धांत, ते एक मत पटवण्यासाठी निपुणपणे ते पटवावं लागतं, कौशल्याने बाकीच्यांचं खंडन करून तो सिद्धांत मांडावा लागतो. ती सगळीच्या सगळी जी सिद्धांत आहे ते कुसरी म्हणजे कुशलतेने ते सिद्धांत ह्या श्री गणेशाच्या रूपामध्ये प्रतिष्ठापित केलेले आहेत. दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. आणि म्हणून या गणेशामध्ये जे शब्दरूपी गणेश असल्यामुळे त्या गणेशामध्ये जी सुंदर अशी पदबांधणी केलेली आहे ती अतिशय सुंदर दिसते, चांगली दिसते. आता सरळ सोपं सांगायचं म्हणजे ही ज्ञानेश्वरीच ही श्री गणेश आहे. आलं लक्षात. हा गणेश शब्दरूपी श्री गणेश आहे आणि ही ज्ञानेश्वरी कशी आहे, तर वेगवेगळ्या सिद्धांतांची बनवलेली अतिशय सुंदर अशी ही काय श्री गणेशाची मूर्ती आहे, असाही एक त्याचा भाव होऊ शकेल. पुढे वर्णन करतात तेथ व्यासाधिकांचे मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. तेथ व्यासाधिकांची मती, त्या ठिकाणी त्या गणेशाच्या पाशी तसं जर पाहिलं व्यास आणि आदि करून जे आहेत, व्यासाधिक, अधिक म्हणजे अनेक, व्यासांसारखे. आता काय व्यासांची विशेषता आहे, तर तुम्ही आम्ही रोज चिंतन करत असतो गीतेचं आणि त्यामध्ये
गीतेच्या प्रार्थनामध्ये आपण म्हणत असतो, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, नाही का, विशाल बुद्धे. हा, व्यासांची विशेषता काय आहे? ते विशाल बुद्धी आहे. मग आता फक्त व्यासच विशाल बुद्धी आहेत का? तर नाही. त्यामध्ये कणाद आहे, अनेक प्रकार, म्हणजे पराशर आहेत, आधी जेवढे म्हणून ऋषी म्हणून होऊन गेलेले आहेत, जेवढे म्हणून संत होऊन गेलेले आहेत, ते सगळेच विशाल बुद्धीचे आहेत. आणि हे विशाल बुद्धीचे असल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, ह्या गणेशाचा स्वीकार केलेला आहे. मग हा तो गणेश हा कोण आहे? शब्दरूपी गणेश आहे. पुन्हा पुन्हा मी हे तुम्हाला सांगतोय, वाङ्मय रूपी गणेशाचा स्वीकार या सगळ्या व्यासाधिक महान बुद्धिमान व्यक्तीने काय झालेला आहे, केलेला आहे. तेच मेखळा मिरवती, आलं लक्षात. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आणि चोखाळपणे, चोखाळ म्हणजे वेचीव. जसं ती शबरी झाडाच्या प्रत्येक बोरीच्या झाडाखाली अनेक अशी बोरं पडायची, पण ती वेचीव बोरं त्या प्रभू श्री रामचंद्रांसाठी काय करायची, बाजूला काढायची. तशी अनेक सिद्धांत आहेत, अनेक पद आहेत, अनेक नाटक आहेत, अनेक काव्य आहेत, पण त्याच्यातलं श्रेष्ठतम, त्याच्यातून चांगलं शेलक कवळं रसभरीत असणारे जे सिद्धांत आहेत, ते व्यासाधिक मंडळी ते काढतायत. आणि काढलेला जो जो ताजा सुगंधित जो मोजका असा जो माल आहे, जो उत्तम माल आहे, उत्तम सिद्धांत आहेत, त्या उत्तम सिद्धांत म्हणजे श्री गणेश आहेत, असं भगवान ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचंय. देखा षडदर्शने महिपती. मग आता अष्टादश जी पुराणं आहेत, तर ती त्या गणेशाच्या गळ्यातली काय आहे, सुंदर माळ आहे. आणि 6 शास्त्र जे आहेत, ते षडशास्त्र महिपती, तेची भुजांची आकृती. आता भगवान श्री गणेश आहे, तो गणेशाला तुम्ही पाहिला असेल 6 हात आहेत, षडभुज गणेश आहे. म्हणजे तुम्ही गणेशाच्या ज्या मूर्त्या पाहिल्या असतील, चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे, षडभुज गणेशाची मूर्ती आहे, आणि अष्टभुज गणेशाची मूर्ती आहे. अजून द्विभुज गणेशाची मूर्ती कोणी स्थापित केलेली नाही, पण कदाचित असू शकते. तर 4 युगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गणेशाची स्थापना केली जाते. सतयुगामध्ये अष्टभुज गणेशाची मूर्तीची स्थापना केली जाते. त्याच्यानंतर द्वापारामध्ये षडभुज गणपतीची स्थापना केलेली आहे. पुन्हा जे 4 युग आहे, पहिल्या युगामध्ये अष्टभुज, दुसऱ्या युगामध्ये षडभुज, तिसऱ्या युगामध्ये चतुर्भुज, आणि कलियुगामध्ये द्विभुज अशा गणपतीची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. या ठिकाणी द्वापार युगातला भगवान श्री गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी स्थापित केलेला आहे. आणि तो गणेशाला जे 6 हात आहेत ना, ते 6 हात दुसरे कशाचेही नसून, तर ते 6 हात म्हणजे 6 प्रकारचे शास्त्र आहेत. आता वास्तविक तुम्ही म्हणाल, शास्त्र तर 6 नाही आहेत, 12 आहेत. 6 आस्तिक आणि 6 नास्तिक. असं असताना सुद्धा तुम्ही 6 शास्त्र का म्हटलं गेलेलं आहे, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी 6 शास्त्र का म्हणलं गेलेलं आहे, म्हटलेत? तर त्याचं सोपं उत्तर आहे, जरी शास्त्र 12 असले, तरी 6 हे आस्तिक शास्त्र आहेत. नास्तिक ही 6 शास्त्र आहेत. त्या नास्तिक शास्त्राचा या ठिकाणी विचार केलेला नाहीये, कारण नास्तिक शास्त्र हे ग्राह्य नाहीये. उदाहरणार्थ, आपण सहज एखादे संगीतकार सुद्धा म्हणत असतात की बाबा, सगळ्यांना माहिती आहे की स्वर किती प्रकारचे, संगीतातले स्वर फक्त काय, 7 सप्त सूर म्हटलं गेलेलं आहे. पण वास्तविक संगीतामध्ये 7 स्वर नसून, तर जास्त स्वर आहेत, 12 स्वर आहेत. कसे आहेत महाराज? पहा, षडज आणि पंचम हे 2 मुख्य स्वर आहेत. आणि त्याच्यामध्ये ऋषभ शुद्ध, ऋषभ कोमल, मध्यम शुद्ध, मध्यम तीव्र, गांधार शुद्ध, गांधार कोमल, दैवत शुद्ध, दैवत कोमल, निषाद शुद्ध, निषाद कोमल, असे सगळे जर केले तर 12 स्वर निर्माण होतात. स्वर जरी 12 असले तरी म्हणताना काय आपण म्हणतो, नाही 7 स्वर आहे, 7 स्वर. तसं मुख्य जे आहेत, ते मुख्य जे ग्राह्य शास्त्र आहे, तर ते 6 शास्त्र आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा, हे जे 6 शास्त्र आहेत, देखा षड दर्शने महिपती,
तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती अयोध्याती. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 6 शास्त्र आहेत, 6 हात आहेत, त्यामुळे विसंवाद आहे म्हणून वेगवेगळी आयुधे त्या 6 हातांमध्ये भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापित केलेल्या गणेशामध्ये आहेत. ती आयुधे कशी आहेत त्याचंही वर्णन आपण पुढे करणार आहोत. आता 10 ओव्या झालेल्या आहेत आणि 10 ओव्या आपण उद्याच्या सत्रामध्ये टाकणार आहोत. तर ह्या गणेश महाराजांचं जी स्थापना केलेली आहे, तो सारांश सांगायचा जर झाला तर श्री गणेशाची ही जी स्थापना आहे, ही वाङ्मय रूपी गणेश आहे, शब्द रूपी गणेश आहे. आणि या शब्दरूपी गणेशाची प्रतिष्ठापना करत असताना तो गणेश कसा आहे, त्याच्या गळ्यामधल्या माळा कशा आहेत, त्याच्यातले अवयव कसे आहेत, त्याचं सुंदर वर्णन आतापर्यंत तुम्ही ऐकलं. पुढेही तुम्ही ऐकसाल. उद्या सुद्धा आपण 9 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीची जी प्रतिष्ठापना केलेली आहे, त्याचे आपण चिंतन करणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या, चिंतन करा. जय जय रामकृष्ण हरी.